बरं, थोडंसं परत बेसिक लेक्चर्स कडे जाऊया. आपण जेव्हा स्ट्रक्चर ऑफ ऍटम डिस्कस केलं त्यावेळी ऍटमच्या स्ट्रक्चरसाठी सगळ्यात पहिला थिअरी कोणाची होती तर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. त्या डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी मध्ये आपण काय म्हटलं, ऍटम कसा आहे, सॉलिड स्फिअर आहे. कसला स्फिअर आहे, कसला स्फिअर आहे, सॉलिड काय आहे तर स्फिअर आहे. कसला स्फिअर आहे, सॉलिड स्फिअर. सो सगळ्यात पहिला शौर्य ऍटम कसा होता, सॉलिड स्फिअर होता अकॉर्डिंग टू डाल्टन्स. मग अकॉर्डिंग टू जे जे थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल तो कसा होता, वॉटरमेलन सारखा. म्हणजे दोन पार्टिकल्स आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आणि काय तर नेगेटिव्ह चार्ज. ऍटम न्यूट्रल आहे, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असायला पाहिजे तेवढाच नेगेटिव्ह चार्ज असायला पाहिजे असं माहित होतं जे जे थॉम्सनला. पण त्यांना सांगताना काय सांगितलं, प्लम पुडिंग मॉडेल किंवा वॉटरमेलनच्या मॉडेल बरोबर जर कम्पेअर केला तर रेड पार्ट जो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे तो पॉझिटिव्ह पार्ट, आणि ब्लॅक स्प्लिट्स त्यामध्ये जे एम्बेडेड आहेत ते लाईक इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ऍक्च्युअल पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्ह पार्टिकल्स किंवा पॉझिटिव्ह चार्ज कंटिन्युअसली डिस्ट्रीब्युटेड आहे आणि निगेटिव्ह चार्ज कंटिन्युअसली डिस्ट्रीब्युटेड नाही आहे, याबद्दल इन्फॉर्मेशन परफेक्ट जे जे थॉम्सनला देता आली नाही. मग एक कोणता एक्सपेरिमेंट होता, रुदरफोर्ड्स अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. रुदरफोर्ड्स अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट मध्ये काय होतं, लेड ब्लॉक होतं. लेड ब्लॉक मध्ये रेडिओएक्टिव्ह मटेरियल थोरियम ठेवलेलं होतं, त्याच्या पुढे स्लिट ठेवलेली होती, त्याच्या पुढे गोल्ड फॉइल्स ठेवलेली होती आणि गोल्ड फॉइलच्या अराउंड काय ठेवलेली होती तर स्किंटिलेटिंग स्क्रीन. मग थोरियम मधून जेव्हा रेडिएशन बाहेर पडले ते स्लिटच्या त्या थोड्याशा रिजन मधून आत पास झाले. आत पास झाल्यानंतर काय झालं तर गोल्ड फॉइल मधून जेव्हा पास होताना 99% ऑफ रेस पास झाले ना. 99% ऑफ रेस काय झाले, पास झाले. 8000 मधली एक रे लेस दॅन 90 डिग्रीला डिफ्लेक्ट झाली. 30,000 मधली एक रे मोर दॅन 90 डिग्रीला डिफ्लेक्ट झाली. आणि मिलियन मधली एक रे गेली, धडकली आणि परत आली, बाउन्स बॅक झाली. मग या सगळ्यावरनं कन्क्लुजन काय ड्रॉ केलं रुदरफोर्डनं, की कोण कशासारखं आहे, स्ट्रक्चर ऑफ ऍटम इज लाईक अ सोलार सिस्टीम, मिनिएचर मॉडेल ऑफ व्हॉट, सोलार सिस्टीम. स्ट्रक्चर ऑफ ऍटम कसं आहे, मिनिएचर मॉडेल ऑफ काय तर सोलार सिस्टीम. सेंटरला जसं सन आहे तसं ऍटमच्या सेंटरला काय तर न्यूक्लियस, आणि तो न्यूक्लियस कसा चार्ज आहे, पॉझिटिव्हली चार्ज. तो न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहेत म्हणून जे अल्फा पार्टिकल्स येऊन धडकले ते बाउन्स बॅक झाले. काय झाले ते बाउन्स बॅक. आणि डेफिनेट डिस्टन्सला काय तर शेल्स, आणि त्या शेल्स मध्ये काय फिरतायत तर इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत तर फिरतात. जो काय ऍटॉमिक मास आहे ऍटमचा तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे, न्यूक्लियस मध्ये. जो काय ऍटॉमिक मास आहे न्यूक्लियसचा तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे, न्यूक्लियस मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे, समजलं इथंपर्यंत. ठीक. आता याचं ड्रॉबॅक होतं. काय ड्रॉबॅक होतं, ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड्स. ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स. रुदरफोर्डच्या थेअरी प्रमाणे सेंटरला काय तर न्यूक्लियस आणि डेफिनेट डिस्टन्सला काय तर शेल्स, आणि त्या शेल्स मध्ये काय तर इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन जर कंटिन्युअसली रिव्हॉल्व्ह होतोय तर एक थिअरी आहे क्वांटम थिअरी. क्वांटम थिअरी म्हणजे क्वांटम थिअरी, क्वांटम मेकॅनिक्स. कसलं मेकॅनिक्स, क्वांटम मेकॅनिक्स. इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स. क्वांटम मेकॅनिक्स म्हणते की एखादा चार्ज पार्टिकल आहे, कसला पार्टिकल आहे, चार्ज पार्टिकल. चार्ज पार्टिकल जर रिव्हॉल्व्ह होतोय, काय होतोय, रिव्हॉल्व्ह, तर त्यांना कंटिन्युअसली एनर्जी बाहेर द्यायला पाहिजे. कशी एनर्जी बाहेर द्यायला पाहिजे, मग इलेक्ट्रॉन कसा पार्टिकल आहे, चार्ज आहे का अनचार्ज पार्टिकल आहे, अनचार्ज का चार्ज, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. इलेक्ट्रॉन जर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे आणि जर तो कोणा अराउंड रिव्हॉल्व्ह होतोय तर ऍटमच्या न्यूक्लियस अराउंड रिव्हॉल्व्ह जर होतोय, चार्ज पार्टिकल आहे. अकॉर्डिंग टू क्वांटम मेकॅनिक्स त्यानं काय करायला पाहिजे, कसला एनर्जी तो कंटिन्युअसली बाहेर देत असेल तर त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी 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 होत जाणार आहे, आणि कमी होऊन त्यानं कसला पाथ फॉलो करणार आहे, स्पायरल पाथ. आणि स्पायरल पाथ फॉलो करून तो कुठे पडायला पाहिजे तर न्यूक्लियस मध्ये. रुदरफोर्डनं दिलेल्या थेअरी प्रमाणे असं व्हायला पाहिजे होतं, पण असं होत नाही.
मग रुथरफोर्ड वॉज अनेबल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ द ॲटम. कशाबद्दल एक्सप्लेन केलं नाही त्यांना? स्टॅबिलिटी. परत इथं लक्ष द्या, मी काय म्हटलं तुम्हाला, हा न्यूक्लियस आहे, डेफिनेट डिस्टन्सला शेल आहे. कन्सिडर करा ही शेल आहे आणि ह्या शेलमध्ये काय आहे तर इलेक्ट्रॉन आहे, आणि हा इलेक्ट्रॉन कसा चार्ज आहे तर निगेटिव्हली काय आहे तर चार्ज. जर हा इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहे तर आपण असं म्हणतोय, क्वांटम मेकॅनिक्स असं म्हणतंय की चार्ज पार्टिकल जर असेल तर तो एनर्जी बाहेर देतो. जर तो एनर्जी बाहेर देतोय तर त्या चार्ज पार्टिकलची एनर्जी काय व्हायला पाहिजे? कमी. जर एनर्जी कमी होत असेल तर तो इलेक्ट्रॉन काय फॉलो करायला पाहिजे? स्पायरल पाथ. आणि स्पायरल पाथ करून फॉलो करून कुठं पडायला पाहिजे तर कुठं पडायला पाहिजे? ह्या असं काय होत नाही, असं काय होत नाही. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मध्ये वगैरे पडत नाही. का पडत नाही? का स्टेबल आहे? जर इलेक्ट्रॉन चार्ज पार्टिकल आहे, जर तो रिव्हॉल्व्ह होतोय अराउंड द न्यूक्लियस, तर त्यानं कंटिन्युअसली एनर्जी बाहेर द्यायला पाहिजे होती आणि तो न्यूक्लियस मध्ये पडायला पाहिजे होता, पण पडला नाही. का पडला नाही? म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ ॲटम रुथरफोर्डला एक्सप्लेन करता आली नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हायड्रोजन स्पेक्ट्रम बद्दल काय इन्फॉर्मेशन देता आली नाही. स्पेक्ट्रम म्हणजे काय सांगणार आहे आता पुढं. तिसरं, एखादी शेल जी आहे त्या शेलच्या एनर्जी बद्दल, किंवा एखाद्या शेलमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे त्या शेलची कपॅसिटी काय आहे, त्या शेलची म्हणजे त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, याबद्दल इन्फॉर्मेशन देता आली नाही. कोणाला देता आली नाही याबद्दल इन्फॉर्मेशन? रुथरफोर्ड. So these were the drawbacks of the Rutherford's atomic model. मग रुथरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल नंतर कोणता आला तर बोहर्स ॲटॉमिक मॉडेल आला. पण त्या बोहर्स ॲटॉमिक मॉडेलनं थोडे रिलेशन्स क्वांटम मेकॅनिक्सचे यूज केले. कोणाचे यूज केले? थोडे रिलेशन्स कशाचे यूज केले? क्वांटम मेकॅनिक्सचे. मग क्वांटम मेकॅनिक्स मधले इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, ब्लॅक बॉडी रेडिएशन, न्यूटन्स कार्पुस्कुलर थिअरी, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, हे सगळे कन्सेप्ट यूज केले आणि मग त्यांना त्याची थिअरी दिली. मग थिअरीज आहेत काय आणि हे रिलेटेड कसे आहेत इलेक्ट्रॉनला, ॲटमच्या स्ट्रक्चरला रिलेटेड कसे आहेत ह्या थिअरीज, हे आपण काय करायचं आहे तर आता डिस्कस करायचं आहे. बघा, मला सगळं डिस्कस करायचं आहे इलेक्ट्रॉन बद्दल, म्हणजे इलेक्ट्रॉनचं रिव्हॉल्विंग वगैरे कसं होतंय सगळं डिस्कस करायचं. पण त्यासाठी मी कन्सिडर करणार इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. कसले रेडिएशन्स? काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्टडी करणार आहे तर मी लाईट बद्दल स्टडी करणार आहे. कोणाबद्दल स्टडी करणार आहे? लाईट. लाईट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. लाईट कशाचं पार्ट आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. लाईट कशाचं पार्ट आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. ठीक आहे, राईट. ड्रॉबॅक्स ऑफ व्हॉट? रुथरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. काय होते रुथरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचे ड्रॉबॅक? Let us now go to a point. Let us now go to a point when Rutherford put forth his nuclear model of atom. And nuclear model of atom is a keen miniature of a solar system. The nucleus plays like a sun, and nucleus positively charged. The nucleus playing the role of the massive sun, and electrons are the lighter planets. Electrons in this model could not be stationary. इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्या ऑर्बिटमध्ये स्टेशनरी नाहीत, म्हणजे थांबलेले नाही आहेत, कंटिन्युअसली रिव्हॉल्व्ह होत. As the electrostatic force of attraction exerted would pull them towards itself, and this would form a miniature version of Thomson's atomic model. ह्याचं मिनिंग सांगते. जर इलेक्ट्रॉन थांबलेला असता तर न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज मध्ये काय झालं असतं? अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि तो न्यूक्लियस मध्ये दोन इलेक्ट्रॉन पडला असता. म्हणून इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली काय करतोय? रिव्हॉल्व्ह करतो. ठीक आहे. However, the electron revolving about a nucleus as described by the Rutherford also pose a problem. जरी इलेक्ट्रॉन काय होतोय? कंटिन्युअसली फिरतोय, तोही एक प्रॉब्लेम क्रिएट करतोय. काय प्रॉब्लेम क्रिएट करतोय? इलेक्ट्रॉन्स इन द Rutherford model are negatively charged particles in the orbital motion. ऑर्बिट, जो ऑर्बिट आहे त्याच्या अलॉंग रोटेट होत आहे, ऑर्बिटल मोशन. कसला मोशन? ऑर्बिटल मोशन.
सच ऑर्बिटल मोशन इज अन ऍक्सिलरेटेड मोशन. ऍक्सिलरेटेड मोशन दरवेळी त्याची वेलॉसिटी काय होते? चेंज. ऍक्सिलरेटेड मोशन, ऍक्सिलरेशन म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, ऍक्सिलरेशन म्हणजे चेंज. मग हा जो इलेक्ट्रॉन जेव्हा रोटेट होतोय, सच ऑर्बिटल मोशन्स in the is an accelerated motion accompanied by continuous change in the velocity of electron as noticed from the continuous changing direction. According to, बघा हा कोणाची theory? According to electromagnetic theory of Maxwell. कोणाची theory? Electromagnetic theory of Maxwell. This is related to quantum physics point. हा जो पॉइंट आहे कशाचा आहे? क्वांटम फिजिक्सचा आहे. ऍक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल म्हणजे असा चार्ज पार्टिकल जो कंटिन्युअसली काय करतोय? वेलॉसिटी काय करतोय? चेंज. ऍक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल वुड एमिट व्हॉट? वुड एमिट व्हॉट? वुड एमिट व्हॉट? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेगवेगळी डेफिनेट अमाउंट ऑफ एनर्जी आहे. ठीक आहे. And electrons in an orbit would emit radiation equivalent energy possessed by the radiation associated with the electronic motion. So the orbit would therefore shrink continuously. सोप्या भाषेत, thus an electron orbiting about the nucleus would follow a spiral path to the nucleus. And it can be seen that Rutherford's atomic model has an intrinsic instability of atom. Spiral path follow करत नाही, तर का फॉलो करत नाही हे रुदरफोर्ड सांगू शकत नाही. सो हाऊएव्हर द रिअल ऍटम्स आर व्हॉट? स्टेबल. रिअल ऍटम्स कसे असतात? रिअल ऍटम्स कसे असतात? स्टेबल असतात. ते स्पायरल पाथ वगैरे काय फॉलो करत नाही. ठीक आहे. दुसरा ड्रॉबॅक एनर्जी आणि कशाबद्दल सांगितला? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. द सेकंड सिरीज ऑफ ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड मॉडेल इज दॅट इट डज नॉट डिस्क्राइब द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तिसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, आणि अराउंड द न्यूक्लियस अँड अबाउट द एनर्जीज. सो द ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड मॉडेल वेर ओव्हरकम इन द बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. पण बोहर्स ॲटॉमिक मॉडेल डेव्हलप करण्यासाठी काय दिलंय बघा? डेव्हलपमेंट लीडिंग टू द बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल डेव्हलप करण्यासाठी बोहर्सनं वेगवेगळ्या थिअरी वापरल्या क्वांटम फिजिक्स मधल्या. कशामधल्या? बघा. At the time when the different models of an atom structures were being put forth, some results obtained from the studies of interaction of radiation with matter. हे बघा. Anything which occupies space and which has its own mass or volume is called as matter. जे radiations आहेत, जे radiation जेव्हा येऊन धडकतात मॅटरला, जेव्हा radiation कोणाला येऊन धडकतात? मॅटरला, त्यामध्ये काहीतरी चेंजेस घडतात. तर रेडिएशन इंटरॅक्शन झाला. मॅटरचा आणि कोणाचा इंटरॅक्शन झाला? रेडिएशनचा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. कसले रेडिएशन? यू मस्ट हॅव हर्ड दॅट फ्लो ऑफ हीट कसली टेक्स प्लेस थ्रू 3 मेथड्स. कोणते 3 मेथड्स आहेत? कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन सॉलिड मध्ये दिसतंय, कन्व्हेक्शन लिक्विड मध्ये दिसतंय, आणि रेडिएशनला मीडियमची गरजच नाही. रेडिएशन डायरेक्टली आपल्यापर्यंत इझिली पोहोचू शकतात विदाउट एनी मीडियम, सॉलिड, लिक्विड और गॅस. फॉर एक्झाम्पल सन ची लाईट आणि हीट आपल्यापर्यंत पोहोचते. मीडियम आहे का त्याच्याने आपल्यात? ऍटमॉस्फेरिक रिजन आहे ते वेगळं, पण त्याच्यामध्ये ऍटमॉस्फेरिक रिजन सोडल्यानंतर ना सन आणि अर्थ मध्ये काय आहे का? सॉलिड, लिक्विड, गॅशियस स्टेट आहे का? नाही. रेडिएशन म्हणजे फ्लो ऑफ हीट. कोणाची? फ्लो ऑफ हीट. हे बघा, रेडिएशन म्हणजे आपण काय शिकलोय? फ्लो ऑफ हीट विदाउट मीडियम. फ्लो ऑफ हीट and heat is a form of energy. So whatever the radiations are, they are having certain amount of energy. They are having certain amount of, and this energy is being traveled. This energy is being traveled. So इथं बघा. So some results obtained from the studies of interaction of radiations with matter required to be correlated to the atomic structure. Neil Bohr utilized these results to get over the drawbacks of Rutherford's atomic model. आता नील बोहरनं कोणते 2 थिअरीज कन्सिडर केले बघा. एक थिअरी होती
वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आणि दुसरी थेरी काय होती तर लाईन एमिशन स्पेक्ट्रा ऑफ व्हॉट हायड्रोजन. कोणाचा स्पेक्ट्रा? लाईन एमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन. सगळ्यात पहिला आपण हा पॉइंट बघूया, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. कसले रेडिएशन्स? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आता जरा इथं सगळ्यांनी लक्ष द्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे कोण असतात? इथं बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे असतात ते ट्रॅव्हल करतात इन द फॉर्म ऑफ वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कसे ट्रॅव्हल करतात? इन द फॉर्म ऑफ काय ट्रॅव्हल करतात? वेव्ह. वेव्ह दोन प्रकारचे असतात, ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि कोणती वेव्ह असते तर लॉन्जिट्युडनल वेव्ह. लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी मीडियम गरजेचं आहे. साऊंड ट्रॅव्हल होतो लॉन्जिट्युडनल वेव्हनं. कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन्स, कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन, कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन. ट्रान्सफर वेव्ह साठी काय लागत नाही, मीडियमची गरज लागत नाही. विदाउट मीडियम पण ती ट्रॅव्हल होऊ शकते. आता या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या जाण्याऐवजी मी कोणाकडे जाते तर लाईट. तुम्ही लाईट बद्दल स्टडी केलाय 8वी 9वी 10वी ला, आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. आणि त्यातले कोणत्या वेव्सच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करते ती? ट्रान्सव्हर्स वेव्ह. कोणाच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करते ती? आता ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे कोण असते? ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे ज्यामध्ये ट्रॅव्हलिंग ऑफ रेडिएशन म्हणजे लाईट ट्रॅव्हल होते इन द फॉर्म ऑफ क्रेस्ट ट्रफ. क्रेस्ट ट्रफ, क्रेस्ट ट्रफ. This is how transverse wave look like. This is how transverse wave look like. Okay, just see. बरं इथं बघा. सो मी तुम्हाला काय म्हटलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आर लाईट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि आपण लाईट बद्दल डिस्कस केले. लाईटचं नेचर कसं असतंय? वेव्ह नेचर. ट्रॅव्हल होते लाईट कशा नेचरमध्ये? वेव्ह नेचरमध्ये. आणि त्याला मीडियमची गरज नसते. कोणती वेव्ह? ट्रान्सव्हर्स वेव्ह. कोणती वेव्ह? ट्रान्सव्हर्स वेव्ह. ऐका, आणि ही अशा फॉर्म मध्ये असते लाईट. बट हा लाईट जे आहे हे लाईट इज अ पार्ट ऑफ स्पेक्ट्रम. ह्याला स्पेक्ट्रम म्हणतात. स्पेक्ट्रम इज द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स डिपेंडिंग अपॉन द इनक्रीजिंग वेव्हलेंथ. सॉरी तर काय, हा डिक्रीजिंग वेव्हलेंथ किंवा इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी. डिक्रीजिंग वेव्हलेंथ किंवा इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी. कारण फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. कसे प्रपोर्शनल असतात? कसे प्रपोर्शनल असतात? इन्व्हर्स. हे बघा, हे दिसतंय का एवढंसं पार्ट? हे विजिबल लाईट आहे. म्हणजे तुमचं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे ना, काय आहे? काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचं पार्ट कोण आहे तर विजिबल लाईट. त्यामुळे जे काय आपण विजिबल लाईटचे प्रॉपर्टीज बघितले ते सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला अप्लाय होतात. मग विजिबल लाईटचे नेबर कोण आहे? अल्ट्राव्हायोलेट एक आहे. अल्ट्राव्हायोलेटच्या बाजूला एक्सरेज आहे, एक्सरेजच्या बाजूला गॅमा रेज आणि गॅमा रेजच्या बाजूला कॉस्मिक रेज असतात. कसली रेज असतात? कॉस्मिक. विजिबल रेजच्या इथं इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्स. इथं बघा, यांची लॉंगर वेव्हलेंथ आहे रेडिओ वेव्सची, लोअर फ्रिक्वेन्सी, लोअर एनर्जी. आणि ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट फ्रिक्वेन्सी काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. कारण तिथं लॉंगर वेव्हलेंथ, लोअर फ्रिक्वेन्सी, इथं शॉर्टर वेव्हलेंथ, हायर फ्रिक्वेन्सी, हायर एनर्जी. समजते का मी काय सांगायचंय? मला फक्त तुम्हाला सांगायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आर नथिंग बट दे आर फॉर्म ऑफ एनर्जी which are having definite frequency and definite wavelengths, and when they are arranged depending upon their increasing frequency.
कसली फ्रिक्वेन्सी? कसली फ्रिक्वेन्सी? इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी किंवा डिक्रीजिंग वेव्हलेंथ, त्याला आपण कसला स्पेक्ट्रम म्हणतो तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. असं का कन्क्लूड केलं तर आपण स्टडी केलं लाईट बद्दल, आणि लाईट पण काय होती? लाईट इज अ पार्ट ऑफ अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. लाईट कशाची पार्ट आहे? म्हणजे लाईट पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहे. कसली रेडिएशन्स आहे? पण आपल्याला दिसून येते कारण आपल्याला डोळ्याला त्याची फ्रिक्वेन्सी मॅच होऊन जाते. पण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स, इन्फ्रारेड आपण इमॅजिन करू शकत नाही, किंवा एक्सरेचे रेडिएशन फ्रिक्वेन्सी आपण डिस्कस करू शकत नाही, कारण त्याची फ्रिक्वेन्सी पण आपल्याला ऐकू येत नाही. काय ऐकू येत नाही? फ्रिक्वेन्सी. काय ऐकू येत नाही? फ्रिक्वेन्सी. आपल्याला 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जच ऐकू येते ह्या फ्रिक्वेन्सी लेवलला. त्याच्या खालच्या किंवा त्याच्या वरच्या ऐकू येत, त्याच्या वरच्या किंवा त्याच्या खालच्या ऐकू येत. समजतंय का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक. आता परत जरा मागे बघा. ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, लाईट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, म्हणजे ही जी काही वेव्ह आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह, हे कोणाची वेव्ह आहेत तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स का म्हणतो माहिती आहे ह्यामध्ये? कारण हे जेव्हा रेडिएशन्स ट्रॅव्हल होतात, काय ट्रॅव्हल होतात? काय ट्रॅव्हल होतात? रेडिएशन्स. त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर असते. काय परपेंडिक्युलर असते? काय परपेंडिक्युलर असते? आणि मॅग्नेटिक फील्ड एक दुसऱ्याला काय असते तर परपेंडिक्युलर असते. आता तुम्हाला दिसताना ही फक्त XY प्लेन मध्येच ट्रॅव्हल होताना वेव्ह दिसत असेल, पण असं नाहीये. XY प्लेन मध्ये पण ट्रॅव्हल होत असते, YZ प्लेन मध्ये पण ट्रॅव्हल होत असते, आणि XZ प्लेन मध्ये पण ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय होत असतात तर ट्रॅव्हल होत असतात. हे बघा, हे काही वर खाली नाहीये, हे प्लेन आहे, वेगळा प्लेन. हा XY प्लेन आहे, तर हा जो येलो कलरचा आहे तो कसला प्लेन आहे तर YZ. असा हे जे आहे हे असं काहीतरी, नाही मला जमतच नाही ते प्लेन मध्ये ड्रॉ करायला. इथं बघा, हा प्लेन जो आहे, हा जो काय प्लेन आहे हा XY, हा YZ प्लेन आहे. कसला प्लेन आहे? YZ. या YZ प्लेन मध्ये ट्रॅव्हल होणारी, YZ प्लेन मध्ये ट्रॅव्हल होणारी XY प्लेन मध्ये ट्रॅव्हल होणारी समजतंय का? मला जे सांगायचंय ते समजतंय का? थोडी तरी आयडिया येते का मी काय सांगते ते? येस ऑर नो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, the radiations where electric field and magnetic field are perpendicular to each other. Okay, and these electromagnetic radiations are arranged depending upon its increasing wavelength or decreasing frequency. त्याला आपण कसला स्पेक्ट्रम म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. लाईट जी आहे, विजिबल लाईट, ती विजिबल लाईट पार्ट ऑफ काय आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच आहे. आणि आपल्याला माहित आहे की लाईटला कशी ट्रॅव्हल होते? ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये. कशी ट्रॅव्हल होते? ट्रान्सव्हर्स वेव्ह. अजून तुम्हाला एक पार्ट झालेला नाही, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. असं काय झालंय का तुम्हाला? इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन झालंय? हा सांगा मला, व्हॉट इज इंटरफरन्स अँड व्हॉट इज डिफ्रॅक्शन? आता तर झालेलं होतं, तुम्ही आताच म्हटलं की झालंय म्हणून. If you want to do all this nonsense thing, I will stop the lecture. We are just asking, I'm just asking. If you know, you answer me. If you don't know, okay, fine. I will answer you. So when we are talking about electromagnetic radiations, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन द फॉर्म ऑफ काय ट्रॅव्हल होते तर वेव्ह. कसली वेव्ह आहे तर ट्रान्सव्हर्स वेव्ह. कसली वेव्ह आहे? ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता इंटरफरन्स म्हणजे काय बघूया. काय असते की जेव्हा दोन वेव्स, दोन ट्रान्सव्हर्स वेव्ह कंबाईन होतात,
कंबाईन होताना दोन्ही ट्रान्सव्हर्स वेव्ह कंबाईन होताना कसे कंबाईन होणार आहे? क्रेस्ट वरती क्रेस्ट, ट्रफ वरती ट्रफ, क्रेस्ट वरती क्रेस्ट, ट्रफ वरती ट्रफ, क्रेस्ट वरती क्रेस्ट, ट्रफ वरती ट्रफ. सुपर इम्पोजिशन झालं म्हणजे दोन वेव्ह कंबाईन झाले. दोन वेव्ह कंबाईन झाल्यानंतर जी वेव्ह तुम्हाला नवीन वेव्ह मिळणार आहे त्याची जी क्रेस्टची हाईट असणार आहे ती काय असणार आहे तर जास्त. ट्रफची खोलगटनेस असणार आहे ती काय असणार आहे जास्त. ह्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय म्हणतात त्याला? कसं काय म्हणतो आपण याला? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सिमिलरली अजून एक इंटरफरन्स असतो तो कसला इंटरफरन्स असतो तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. हा कन्स्ट्रक्टिव्ह झाला. जेव्हा क्रेस्ट वरती क्रेस्ट आणि ट्रफ वरती ट्रफ ओव्हरलॅप होते त्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. कसला इंटरफरन्स म्हणतो? कन्स्ट्रक्टिव्ह. आता अजून एक टाइप आहे की हा वेव्ह आहे, अजून एक वेव्ह आहे. पण जेव्हा हे दोन्ही कंबाईन होणार आहेत ह्याचा क्रेस्ट ह्याचं ट्रफ कॅन्सल होणार, ह्याचं ट्रफ ह्याचं क्रेस्ट कॅन्सल होणार, ह्याचं क्रेस्ट ह्याचं ट्रफ कॅन्सल, ह्याचं ट्रफ ह्याचं क्रेस्ट कॅन्सल. ह्याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. एकाचं क्रेस्ट दुसऱ्याच्या ट्रफला काय करते तर कॅन्सल. सुपर इम्पोजिशन झाल्यानंतर. सुपर इम्पोजिशन झालं म्हणजे काय झालं? कंबाईन झाल्यानंतर. काय झाल्यानंतर ना? कंबाईन झाल्यानंतर. हे जे काही घडतंय जेव्हा आपण हे स्क्रीनवरती म्हणजे आणतो, हे पिक्चर स्क्रीनवरती आणतो म्हणजे हे जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह हे जेव्हा दोन लाईट आहेत किंवा जे काही लाईट आहेत जे काही रेडिएशन्स आहेत जे पास होत आहेत त्यानंतर त्यामध्ये जर इंटरफरन्स होत असेल, दोन्ही इंटरफरन्स होतात, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो पर्टिक्युलरली तो मध्ये असा ब्राईट स्पॉट क्रिएट करतो. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय क्रिएट करतं? ब्राईट स्पॉट. ठीक आहे. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय करतात तर ब्लॅक स्पॉट्स. कसले स्पॉट अलाव करतात? ब्लॅक स्पॉट. हे ब्लॅक स्पॉट असतात. परत त्याच्या नेबर्सला कसला इंटरफरन्स होतो तर हे परत ब्राईट बँड्स. हे परत खाली काय होणार आहे तर डार्क. हे जे फ्रिंजेस फॉर्म होतात ना स्क्रीनवरती, ब्राईट लाईट मग डार्क मग परत ब्राईट परत डार्क परत ब्राईट परत डार्क, ह्याला इंटरफरन्स म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? कशामुळे फॉर्म झाले तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इंटरफरन्स दोन वेव्ह ट्रान्सव्हर्स वेव्ह कंबाईन होतात. मग ते कंबाईन होताना इन फेज कंबाईन होऊ शकतात किंवा आउट ऑफ द फेज पण काय होऊ शकतात तर कंबाईन होऊ शकतात आणि तुम्हाला असं काहीतरी पॅटर्न मिळणार आहे. हा इंटरफरन्स जो कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स दाखवतात. कोण दाखवतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. मग असं कोण दाखवू शकतो ज्याला वेव्ह नेचर आहे? इंटरफरन्स कोण दाखवू शकतो ज्याला कसला नेचर आहे? वेव्ह नेचर. पहिली गोष्ट. डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन बेंडिंग ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन म्हणजे काय असते? डिफ्रॅक्शन म्हणजे काय असते? बेंडिंग ऑफ लाईट. मी जर हा डोर क्लोज केला तर डोर क्लोज केल्यानंतर पूर्ण जरी पॅक केला तर जर साईडला कुठे होल बिल असेल तर त्या होल मधून लाईट येणार आहे आत साईडून. कशी आली तर लाईट बेंड झाली. काय झाली? लाईट बेंड झाली. मग बेंडिंग फेनॉमेना आणि इंटरफरन्स फेनॉमेना हे कोणामध्ये दिसतंय? ज्याला वेव्ह नेचर आहे. कसलं नेचर आहे? आणि नो डाऊट आपण ह्या आधी 8वी 9वी 10वीला शिकलोय की लाईटला वेव्ह नेचर आहे, ट्रान्सफर वेव्ह मध्ये ट्रॅव्हल होत. मग तर प्रूफही दिलं की इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन जर दाखवत असेल तर त्या पर्टिक्युलर रेडिएशनला कसला नेचर आहे तर वेव्ह नेचर आहे. कसला नेचर आहे? कसला नेचर आहे? वेव्ह नेचर. म्हणजे जे काही तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत त्याला वेव्ह नेचर आहे. लाईटला वेव्ह नेचर आहे. लाईट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला पण कसला नेचर आहे तर वेव्ह नेचर. हे पहिलं झालं. दुसरं, न्यूटन्स कार्पुस्कुलर थिअरी. काय ऐकलंय? न्यूटन्स कार्पुस्कुलर थिअरी. न्यूटन्स कार्पुस्कुलर थिअरी मध्ये त्यानं म्हटलं की लाईट जे असतात ना, लाईट हे स्मॉल पार्टिकल्स आहेत, स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स आहेत. काय आहे? स्ट्रीम ऑफ काय तर पार्टिकल्स, असं त्याचं म्हणणं होतं. पण ती काही थिअरी व्हॅलिड झाली नाही. नंतर ना मॅक्स प्लँकची एक थिअरी होती. कसली थिअरी होती? कसली थिअरी होती? मॅक्स प्लँकची एक थिअरी होती आणि त्यावरनच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, आइन्स्टाईन्स इक्वेशन, black body radiations. Have you heard about black body radiations?
थोडं तरी ब्लॅक बॉडी रेडिएशन बद्दल माहित आहे? रेडिएशन्स, ब्लॅक बॉडी रेडिएशन्स, टोटल ऍब्झॉर्प्शन ऑफ हीट होते किंवा टोटल एमिशन ऑफ हीट होते, जे काय रेडिएशन आहे टोटल काय होते, टोटली एक तर 100% ऍब्झॉर्ब होणार आहे किंवा 100% काय होणार आहे तर एमिट. पण 100 म्हणजे ब्लॅक बॉडी ऍक्च्युअली एक्झिस्टच होत नाही. इट इज टोटली अ विच फेनॉमेना? इमॅजिनरी फेनॉमेना. कसला फेनॉमेना आहे समजतंय? एक तर झालं की वेव्ह नेचर आहे. वेव्ह नेचर कोण सांगतंय? इंटरफरन्स आणि कोण सांगतंय तर डिफ्रॅक्शन. मॅक्स प्लँकची थेरी जी आपण पुढे डिस्कस करणार आहे आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ते पण सांगते. हे काय सांगते की पार्टिकल नेचर आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला कसला नेचर आहे? इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन काय सांगताय? वेव्ह नेचर आहे. मॅक्स प्लँकची थेरी, ब्लॅक बॉडी रेडिएशन्स, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगते? पार्टिकल नेचर. कसलं नेचर आहे? पार्टिकल नेचर म्हणजे त्याला काहीतरी वजन असणार आहे. पार्टिकल आहे म्हणजे त्याला काहीतरी वजन असणार आहे असं कन्सिडर करतो आपण. मग जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला वेव्ह नेचर पण आहे आणि तर म्हणून त्याला म्हणतात ड्युएल नेचर. ड्युएल नेचर ऑफ लाईट जसं असतं तसं ड्युएल नेचर ऑफ काय असतात तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. तुम्ही म्हणत असाल की आपण एवढं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बद्दल का डिस्कस करतोय? जर मला डिस्कस करायचं इलेक्ट्रॉन बद्दल किंवा स्ट्रक्चर ऑफ ऍटम बद्दल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स मध्ये एक्सरे आहे. एक्सरे काय आहे? एक्सरे. त्या एक्सरेची वेव्हलेंथ जर आपण काढली आणि इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ जर आपण काढली, कोणाची वेव्हलेंथ काढली? डी ब्रॉग्लीज वेव्ह इक्वेशन न लॅम्बडा इज इक्वल्स टू h अपॉन mv. डी ब्रॉग्लीज वेव्ह इक्वेशन आपण पुढे बघायचं. डी ब्रॉग्लीज वेव्ह इक्वेशन. तर डी ब्रॉग्लीज वेव्ह इक्वेशन मध्ये लॅम्बडा इज इक्वल्स टू h अपॉन काय आहे तर mv. काय लॅम्बडा इज इक्वल्स टू, मग त्या लॅम्बडा इज इक्वल्स टू h अपॉन mv मध्ये h ची व्हॅल्यू टाकली, m ची व्हॅल्यू टाकली, v ची व्हॅल्यू टाकली इलेक्ट्रॉनसाठी. कोणासाठी? कोणासाठी? तर इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ आणि एक्सरेची वेव्हलेंथ. काय झालं? आता आपण वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी सांगतोय काय आहे. हो हो हो, तुम्हाला माहितच नाही इंटरफरन्स काय डिफ्रॅक्शन नाही, फक्त मी डायरेक्टली एक्सप्लेन करून चालेल का काय आहे ते? आता तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन पण नाही दिलेलं, पण मी एक्सप्लेन करणार काय असते फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. बरं मी काय सांगते जरा लक्ष द्या माझ्याकडे. काय सांगत होते मी तुम्हाला लास्ट पॉईंट? आता काय सांगितलं? काय सांगितलं पॉईंट? आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नाही, त्याच्या आधी मी कोणता पॉईंट सांगत होते? डी ब्रॉग्लीज वेव्ह इक्वेशन. काय सांगत होते? डी ब्रॉग्लीज वेव्ह इक्वेशन. डी ब्रॉग्लीज वेव्ह इक्वेशन आपण पुढे बघायचंय. त्यावरनं वेव्हलेंथ काढली. कोणाची वेव्हलेंथ काढली? इलेक्ट्रॉनची. ती इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ आणि एक्सरेची वेव्हलेंथ सेम होती. इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ आणि एक्सरे ट्रॅव्हल कशाच्या फॉर्म मध्ये होत आहे? वेव्ह. आणि तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ही दाखवतो, ब्लॅक बॉडी रेडिएशन ही दाखवतो. त्यामुळे त्याला पार्टिकल नेचर पण आहे. म्हणजे जर एक्सरेला वेव्ह नेचर पण आहे आणि पार्टिकल नेचर पण आहे म्हणजे ड्युएल नेचर आहे, तर इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ जर एक्सरेच्या वेव्हलेंथला मॅच होत असेल तर इलेक्ट्रॉनला पण कसला नेचर आहे? वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर. जे आपण आतापर्यंत बघतोय की इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली एका डेफिनाइट ऑर्बिट मध्ये काय होतोय? फिरतोय. समजतंय का मी काय सांगते? तसं पॉसिबल नाहीये. आपण त्याच्या डिटेलमध्ये डिस्कस करणार आता की तो कसा फिरतोय आणि काय फिरतोय. मैत्री आपल्याच्या डोक्यात होतं की सेंटरला न्यूक्लियस आणि डेफिनाइट डिस्टन्सला ऑर्बिट आहे आणि त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय. हे सगळं आपण 2 डायमेन्शन मध्ये बघितलं. पण ऍक्च्युली जर आपण क्वांटम मेकॅनिक्स पूर्ण स्टडी करत येतो तर आपण 3 डायमेन्शन मध्ये स्ट्रक्चर बघतो. कशामध्ये स्ट्रक्चर बघतो? कशामध्ये स्ट्रक्चर बघतो? 3 डायमेन्शन्स. कशामध्ये स्ट्रक्चर बघतो? 3 डायमेन्शन्स. ठीक आहे, फाईन. इथं बघतो. इथं बघा, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. शौर्य बरं इथं बघा, a dilemma was posed by electromagnetic radiations in the world of science. The phenomena such as diffraction and interference of light. Diffraction
बेंडिंग ऑफ लाईट, इंटरफरन्स, फॉर्मेशन ऑफ ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस, फॉर्मेशन ऑफ bright and dark fringes by constructive and destructive interference could be explained. हे दोन जे फेनॉमेना आहेत, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि इंटरफरन्स ऑफ लाईट, हे कॅन बी एक्सप्लेन बाय ट्रीटिंग लाईट ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईटला काय कन्सिडर करून? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ऑन अदर हँड जे ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे, म्हणजे 100% ऍब्झॉर्प्शन आणि 100% एमिशन, आणि ब्लॅक बॉडी ऍक्च्युअली एक्झिस्ट होत नाही, आपण क्रिएट करतो ब्लॅक बॉडी. Okay, and photoelectric effect could not be explained by the wave nature of light. हे दोन थिअरीज, ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट वेव्ह नेचर ऑफ लाईट ना एक्सप्लेन करू शकत नाही. त्यासाठी काय केलं? अँड कुड बी अकाउंटेड बाय फॉर कन्सिडरिंग द पार्टिकल नेचर ऑफ लाईट. वेव्ह नेचर ना आपण एक्सप्लेन करू शकत नाही, पण आपण जर लाईटला काय कन्सिडर केलं, लाईटला कसला नेचर आहे? पार्टिकल नेचर आहे, तर आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन ही कन्सेप्ट काय करू शकतो? एक्सप्लेन करू शकतो. पण मला तर दोन्ही माहित आहे की लाईट ज्याला आहे त्याला वेव्ह नेचर पण आहे आता आणि पार्टिकल नेचर पण आहे, दोन्ही नेचर आहेत म्हणून कन्सिडर केले. शौर्य, वेव्ह नेचर पण आहे आणि मग वेव्ह आणि पार्टिकल किती नेचर झाले? दोन, म्हणून त्याला ड्युअलिटी काय म्हणतो आपण त्याला? परत मी आताच तुम्हाला सांगते, जे काय आपण लफडा बघणार आहे ते बघणार आहे पुढं. मी काय म्हटलं? लाईट इज अ पार्ट ऑफ व्हॉट? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये कोण आहेत? एक्सरेज. एक्सरेजची जी वेव्हलेंथ होती आणि इलेक्ट्रॉनची जी वेव्हलेंथ आहे ती नियरली काय होती? सेम. मग जर एक्सरेज ड्युअल नेचर दाखवतात, वेव्ह नेचर एज वेल एज पार्टिकल नेचर, तर इलेक्ट्रॉन पण काय दाखवणार आहे? वेव्ह नेचर एज वेल एज पार्टिकल नेचर. म्हणजे इलेक्ट्रॉन फिरताना एका डेफिनाइट ऑर्बिट मध्ये फिरतो असातला भाग नाहीये. इलेक्ट्रॉन फिरताना वेव्हच्या नेचर मध्ये फिरतो, आणि ते वेव्हचे नेचर मग पुढे आपण ऑर्बिटल्स वगैरे कन्सेप्ट फाइंड करतो. अ 3 डायमेन्शनल स्पेस वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम. त्यावेळी आपण हेझनबर्ग्स अनसर्टिनिटी प्रिन्सिपल, स्क्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन असे कन्सेप्ट बघतो. कोणते कन्सेप्ट बघतो? स्क्रॉडिंजर्स वेव्ह इक्वेशन आणि हेझनबर्ग्स अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. ठीक आहे. सो the only way to resolve this phenomena, the only way to resolve this dilemma was to accept that light has which nature? Light has which nature? Yes, light has a dual behavior. So when the light interacts with the matter, it behaves as a stream of particles. जेव्हा लाईट कोणाबरोबर इंटरॅक्ट करते? मॅटर बरोबर इंटरॅक्ट करते, तर ती काय म्हणून बिहेव करते? स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स. न्यूटन्स कार्पुस्कुलर थिअरी कॉल्ड एज फोटॉन्स. ऍक्च्युअली न्यूटन्स कार्पुस्कुलर थिअरीच्याच पुढे क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे मॅक्स प्लँकची थिअरी. त्यामध्ये त्याने सांगितलेलं होतं की when the light interacts with matter, it behaves as a stream of particles called as photons. फोटॉन म्हणजे लाईट. फोटॉन म्हणजे लाईट, म्हणजे लाईट पासून मिळालेले पार्टिकल्स फोटॉन्स. लाईट पासून मिळालेले पार्टिकल्स फोटॉन. So when the light propagates, it behaves as an electromagnetic wave. लाईट जेव्हा प्रपागेट होते तेव्हा ती कशामध्ये ट्रॅव्हल होते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता इथं बघा, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं ट्रॅव्हलिंग आहे. आता इथं तर समजते का बघा तुम्हाला? इथं तुम्हाला जर जास्त समजेल. हा XY प्लेनचा आहे का? XY प्लेन. आणि जे ब्लू कलरचं आहे ते समजते का? YZ प्लेनचा आहे. कोणा प्लेनचा आहे? YZ. समजते का? हा कसला प्लेन आहे? तर YZ. पण ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, कशामध्ये ट्रॅव्हल होणार आहे? क्रेस्ट आणि कशामध्ये? तर ट्रफ. क्रेस्ट आणि कशामध्ये ट्रॅव्हल होणार आहे? तर ट्रफ. ठीक आहे. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहे, हे ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये ट्रॅव्हल होतात, आणि लाईट इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे आपण कन्क्लूड केलेलं आहे. मग आता कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. कोणाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया? ह्या ट्रान्सव्हर्स वेव्हची, जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल करते इन द फॉर्म ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता मी तुम्हाला काय म्हटलं? जे डोंगर आहे त्याला आपण काय म्हणतो? क्रेस्ट. आणि जे खड्डा आहे, व्हॅली आहे, व्हॅलीला काय म्हणतो? तर ट्रफ. डोंगरला काय म्हणतो? क्रेस्ट. आणि खड्ड्याला काय म्हणतो? ट्रफ. व्हॅलीला काय म्हणतो? ट्रफ. आणि जेव्हा एक क्रेस्ट आणि एक ट्रफ फॉर्म होते तेव्हा एक वेव्ह फॉर्म झाली असं कन्सिडर करतो.
एक क्रेस्ट आणि एक ट्रफ फॉर्म होणे इज इक्वल्स टू वन वेव्ह. इज इक्वल्स टू व्हॉट? वन वेव्ह. आता ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत? तर आता आपण जे डिस्कस करत होतो वेव्हलेंथ वगैरे अँड ऑल अँड ऑल अँड ऑल. इथं बघा, द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह क्रेस्ट और द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह ट्रफ. आता ऍक्च्युली हाईट याची सेम असायला पाहिजे, माझी तिरकी आले सेम आहे. क्रेस्ट आणि ट्रफची हाईट एखाद्या वेव्ह मध्ये काय असणार आहे? सेम. ओके, सो डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह क्रेस्ट किंवा डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह ट्रफ इज कॉल्ड एज लॅम्बडा. दॅट इज वेव्हलेंथ. दॅट इज वेव्हलेंथ. वेव्हलेंथ डिस्टन्स आहे. डिस्टन्स आहे म्हणजे मीटर मध्ये मेजर करायला पाहिजे, पण वेव्हलेंथ एवढी मोठी मीटर वगैरे मध्ये नसते, म्हणून आपण त्याला वेव्हलेंथला कशामध्ये मेजर करतो? अँगस्ट्रॉम युनिट किंवा नॅनोमीटर. आता एक अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे काय असते? तर 10⁻⁻10 काय असते? मीटर. किंवा 1 नॅनोमीटर म्हणजे काय असते? तर 10⁻⁹ मीटर. समजते मी काय सांगितलं? द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह क्रेस्ट किंवा टू कॉन्झिगेटिव्ह ट्रफ इज कॉल्ड एज व्हॉट? वेव्हलेंथ. बरं, इथं बघा, द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह क्रेस्ट आणि टू कॉन्झिगेटिव्ह ट्रफ ला आपण काय म्हणतो? वेव्हलेंथ. काय नाही, इथं मी सांगतो ते लक्षात. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह क्रेस्ट आणि टू कॉन्झिगेटिव्ह ट्रफ याला आपण काय म्हणतो? शौर्य, वेव्हलेंथ. काय म्हणतो आपण ह्याला? वेव्हलेंथ. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिगेटिव्ह क्रेस्ट अँड टू कॉन्झिगेटिव्ह ट्रफ इज कॉल्ड एज व्हॉट? वेव्हलेंथ. ठीक आहे. आता द हाईट ऑफ द क्रेस्ट किंवा द डेप्थ ऑफ द ट्रफ. हाईट ऑफ द क्रेस्ट किंवा डेप्थ ऑफ द ट्रफ ला काय म्हणतो? अँप्लिट्यूड. काय म्हणतो? अँप्लिट्यूड. काय म्हणतो? अँप्लिट्यूड. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? बरं, मी तुम्हाला काय सांगितलं? एक क्रेस्ट आणि एक ट्रफ म्हणजे काय असते? तर एक वेव्ह. एक क्रेस्ट आणि एक ट्रफ म्हणजे काय असते? वन वेव्ह. सी, वन क्रेस्ट प्लस वन ट्रफ फॉर्म होणे म्हणजे एक वेव्ह फॉर्म होणे. आणि एक वेव्ह फॉर्म होण्यासाठी जो काही टाइम लागतो, एक वेव्ह फॉर्म होण्यासाठी जो काय टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो? तर टाइम पिरियड. काय म्हणतो आपण त्याला? टाइम पिरियड. अँड टाइम पिरियड इज रिप्रेझेंटेड बाय टी. आता हे का सांगितलं टाइम पिरियड? जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी इज रिप्रेझेंटेड बाय न्यू. युअर फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. जी फ्रिक्वेन्सी असते ती कोणाची रेसिप्रोकल असते? जी फ्रिक्वेन्सी असते ती कोणाची रेसिप्रोकल असते? टाइम पिरियडची रेसिप्रोकल असते. ह्याचं मिनिंग काय सांगूया? ऍक्च्युली फ्रिक्वेन्सीचं, फ्रिक्वेन्सी काय म्हणते? एक ही जी पॉइंट आहे, कन्सिडर करा, एखादा पॉइंट कन्सिडर करा वेव्ह, त्या पर्टिक्युलर वेव्ह मध्ये ह्या पॉइंट मधून किती वेव्ह पास झाले एका सेकंदला? एका सेकंदला किती वेव्ह पास झाले? दॅट इज फ्रिक्वेन्सी. एका सेकंदला किती वेव्ह पास झाले त्याला आपण काय म्हणतो? तर फ्रिक्वेन्सी. मग टाइम पिरियड आणि वेव्ह इथे बघा, न्यू इज इक्वल्स टू 1/t. म्हणजे तुम्ही युनिट काय म्हणणार याचं? सेकंड काय आहे? तर इनवर्स. काय आहे? सेकंड इनवर्स. सेकंड इनवर्स. पण ऍक्च्युली न्यूचं युनिट आपण म्हणतो सायकल पर सेकंद. म्हणजे किती वेव्स एका पॉइंट मधून किती सायकल्स पास झाले एका सेकंदला. आणि 1 सायकल पर सेकंद इज इक्वल्स टू काय असते? तर 1 हर्ट्झ. ऍक्च्युली तुम्ही ऐकला असेल की फ्रिक्वेन्सीची मेजरमेंट कशामध्ये केली जाते? हर्ट्झ. हे इथं बघा रे, 1 सायकल पर सेकंड म्हणजे 1 हर्ट्झ. समजते का? म्हणजे जर एका पॉइंट मधून ह्या पॉइंट मधून 20 सायकल पास होत असतील एका सेकंदला, तर त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? 20 हर्ट्झ. काय असणार आहे फ्रिक्वेन्सी? काय असणार आहे फ्रिक्वेन्सी? 20 हर्ट्झ. एका सेकंदला जर ह्या पॉइंट मधून 20 सायकल पास होत असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे? 20 हर्ट्झ.
फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन हर्ट्स, पण हर्ट्सचं रिलेशन काय आहे? 1 सायकल पर सेकंड म्हणजे काय असते तर 1 हर्ट्स. 1 सायकल पर सेकंड म्हणजे काय असते तर 1 हर्ट्स. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? काय काय सांगितलं? वेव्हलेंथ, अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड. आता वेव्ह नंबर म्हणून एक असते. काय असते? वेव्ह नंबर. वेव्ह नंबर म्हणजे काय असते तर न्यू बार. वेव्ह नंबर म्हणजे न्यू बार. वेव्ह नंबर म्हणजे न्यू बार आणि न्यू बार वेव्ह नंबर इज रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. वेव्ह नंबर कोणाचा रेसिप्रोकल असते? वेव्हलेंथचा रेसिप्रोकल. आणि त्याचं युनिट काय आहे? त्याचं युनिट आहे सेंटीमीटर इनव्हर्स. त्याचं युनिट काय आहे? त्याचं युनिट काय आहे? सेंटीमीटर काय आहे तर इनव्हर्स. समजते का मी काय सांगितलं? येस ऑर नो? काय काय आलं लक्षात येते? सगळ्यात पहिला आपण वेव्हलेंथ बघितलं. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह क्रेस्ट किंवा टू कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ इज कॉल्ड एज वेव्हलेंथ. द हाईट ऑफ क्रेस्ट किंवा डेप्थ ऑफ द ट्रफ इज कॉल्ड एज व्हॉट? अँप्लिट्यूड. आणि अँप्लिट्यूडचा स्क्वेअर वरनं इंटेन्सिटी काढली जाते. इंटेन्सिटी ब्राईट आणि डार्कनेस जी असते, इंटेन्सिटी ऑफ लाईट. त्यानंतर ना टाइम पिरियड. एक क्रेस्ट आणि एक ट्रफला फॉर्म होण्यासाठी जो काही टाइम लागला, म्हणजे एक वेव्हला फॉर्म होण्यासाठी जो काही टाइम लागला, दॅट इज टाइम पिरियड. रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी किंवा फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, म्हणजे पर सेकंड झालं. मग ते आपण फ्रिक्वेन्सी मेजर कसं करतो? फ्रिक्वेन्सी इज डिफाइंड एज नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड. इथं नंबर ऑफ सायकल पास थ्रू अ सर्टन पॉइंट पर सेकंड. एका सेकंड मध्ये किती नंबर ऑफ सायकल्स काय झाले? पास झाले. जर 20 सायकल पास झाले तर 20 सायकल पर सेकंड. आणि 1 सायकल पर सेकंड म्हणजे 1 हर्ट्स. 20 सायकल पर सेकंड म्हणजे 20 हर्ट्स. वी ह्युमन बीइंग हर्ट वी आर हॅव्हिंग अ फ्रिक्वेन्सी रेंज टू एडिबल, म्हणजे आपल्याला जी फ्रिक्वेन्सी ऐकू येते ती कोणती आहे तर 20 हर्ट्स ते किती येते तर 20,000 हर्ट्स. पण जे अॅनिमल्स वगैरे असतात त्यांना आपल्यापेक्षा जास्ती पण फ्रिक्वेन्सी ऐकू येते आणि कमी पण. बॅट वगैरे जे आहेत अॅनिमल्स वेगवेगळे. त्यामुळे जर अर्थक्वेक वगैरे झालं तर ती फ्रिक्वेन्सी ते लवकर फील करतात आणि ते तिथून पडत सुटतात. येते का लक्षात मी काय सांगते ते? ठीक. नेक्स्ट वेव्ह नंबर. वेव्ह नंबर म्हणजे न्यू बार आणि न्यू बार हा रेसिप्रोकल ऑफ काय आहे तर वेव्हलेंथ. न्यू बार हा रेसिप्रोकल ऑफ काय आहे तर वेव्हलेंथ. आता एक रिलेशन आहे कोणामध्ये? वेव्हलेंथ मध्ये आणि फ्रिक्वेन्सी मध्ये. काय रिलेशन आहे तर वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी जे असतात ते कायम इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. तुम्ही त्यापासून एक डायग्राम इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा बघितला असाल. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या डायग्राम मध्ये मी तुम्हाला सांगितलं की इन्क्रीजिंग वेव्हलेंथ असेल तर डिक्रीजिंग काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी. आणि डिक्रीजिंग वेव्हलेंथ असेल तर इन्क्रीजिंग काय असणार आहे तर फ्रिक्वेन्सी. सो ऑलवेज कीप इन माइंड इट हॅज बीन डिस्कस्ड अँड इट हॅज बीन प्रूव्ड दॅट वेव्हलेंथ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय असते तर फ्रिक्वेन्सी. And now to remove the inversely proportionality sign, we introduce a constant c. काय इंट्रोड्यूस करतो आपण? कॉन्स्टंट c. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू काय येणार आहे तर इथं c अपॉन काय येणार आहे तर न्यू. आणि c हे फिक्स्ड असते आणि c इथं स्पीड ऑफ लाईट कन्सिडर करतो. जी काही स्पीड ऑफ लाईट आहे तीच सगळ्या रेडिएशनची स्पीड असते. एक्स रेज असू देत, गॅमा रेज, कोणते पण रेज असू देत, त्यांची स्पीड वेलॉसिटी काय आहे तर सेम. किती? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. त्यावरनं अजून एक कन्क्लुजन येतं. आता लॅम्बडा इज इक्वल्स टू सी इंटू काय? सी अपॉन काय आहे तर न्यू आहे. काय आहे? सी अपॉन काय आहे तर न्यू. देअरफॉर लॅम्बडा इंटू न्यू इज इक्वल्स टू काय असते तर सी. म्हणजे कधीही तुमची वेव्हलेंथ आणि वेव्हलेंथ ही लॅम्बडा, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय केली तर तुम्हाला स्पीड ऑफ लाईटच मिळणार. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तुम्ही याला असं जरी लिहिला, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू सी अपॉन काय लिहिला? वेव्हलेंथ. आणि 1 अपॉन वेव्हलेंथ म्हणजे काय असतंय? वेव्ह नंबर. 1 अपॉन वेव्हलेंथ म्हणजे काय असतंय? वेव्ह नंबर. आणि वेव्ह नंबर आपण कसं लिहितो? सो न्यू इज इक्वल्स टू इथं सी इंटू काय लिहू शकतो तर न्यू बार. न्यू इज इक्वल्स टू सी इंटू न्यू बार. न्यू बार म्हणजे काय आहे? वेव्ह नंबर. न्यू बार म्हणजे काय आहे? वेव्ह नंबर. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कोणाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे. कोणाचे रेडिएशनचे?
एवढं सगळं का डिस्कस करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बद्दल? तर ऍट द एंड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधला जो एक्सरे आहे, त्या एक्सरेची जी वेव्हलेंथ आहे ती इलेक्ट्रॉनच्या वेव्हलेंथला मॅच होते. आणि जर एक्सरे वेव्ह नेचर मध्ये वेव्ह आहे, एक्सरेला वेव्ह आणि पार्टिकल नेचर आहे, तर इलेक्ट्रॉनला पण वेव्ह आणि काय आहे तर पार्टिकल नेचर. आणि जो आतापर्यंत आपण स्ट्रक्चर डिस्कस केला, काय सेंट्रल न्यूक्लियस आहे आणि डेफिनेट डिस्टन्सला शेल आहे आणि त्या शेलमध्ये एवढे इलेक्ट्रॉन फिरतात, असंच फिरताय अलॉंग सर्क्युलर ऑर्बिट, तो अबॉलिश होतो आणि आपण नवीन थिअरी बघतो. समजतं मी काय काय सांगितलं? ठीक आहे, हेडिंग टाका.